बातमी नाशिकमधून आहे। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नुकताच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेला मामा राजवाडे याला पोलिसांनी अटक केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या हालचाली केल्यात। गोळीबार प्रकरणातील मोठा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांचे निर्णायक पाऊल आपल्याला बघायला मिळत आहे। या संदर्भात चंदन आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। चंदन, गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलीस आक्रमक पवित्रा घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शहराच्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस सध्या ऍक्शन मोडवर असल्याचं आपण बघतोय। यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते पोलिसांच्या रडारवर आहेत। आपण काल बघितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रकाश लोंढे आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि आता काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपत दाखल झालेले मामा राजवाडे यांना देखील नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। काही दिवसांपूर्वी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका फायरिंग प्रकरणामध्ये निश्चितच चंदन, या कारवाईकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।